पांडवकालीन भीमानी गदा मारलेली. काय बोलताय, कशा आहात सर्वे? मजेत ना? चला ओके, भाऊचे गावले मित्रांनो, आपण सध्या श्रीवर्धन मधला बोरली गाव ओलांडतोय. रस्ता जसा पुढे सरकतोय तसं सिग्नल पण कमी होतोय आणि आजूबाजूला फक्त झाडं, वळणं आणि शांतता. कारचा आवाज सुद्धा जरा हळू झाल्यासारखा वाटतोय. हा रस्ता सरळ नाही, प्रत्येक वळणामागे काहीतरी दडलंय असे म्हणतात. या रस्त्याने जर रात्री गेलात तर समुद्राचा आवाज आधीच ऐकू येतो. या रस्त्याची गोष्ट गावकऱ्यांकडून ऐकण्यात आली होती. कार जरा हळू चालवा, कारण काही वळणावर आरसा फक्त आपला चेहरा दाखवत नाही, मागे कोण बसलंय का तेही दाखवतो. ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघतोय ना, आता मग एवढा प्रवास फायनली आपण पोहोचलो तिकडे. कुठे पोहोचलो? नेक्स्ट डेस्टिनेशन गावाच्या गावाला, हरिहरेश्वर. प्रत्येक देवळाकडे जाणारा रस्ता शांत असतो असं नाही. काय रे, तुम्हालाही असं वाटतं का? इथले जण आम्ही कारंजेचे काळींचे भोसले पहिल्याच पार्किंगला आहे का दुसऱ्या पार्किंगला? फायनली आपण ना हरिहरेश्वर बीच जवळ पोहोचलोय. आता बीच एक्सप्लोर करूया. मित्रांनो, आज आपण ज्या ठिकाणी आलो आहोत ते फक्त पर्यटन स्थळ नाही, ते आहे हरिहरेश्वर. कोकणच्या किनाऱ्यावर वसलेले समुद्र, डोंगर, जंगल आणि देवत्व यांचा अद्भुत संगम. आपल्या उजव्या हाताला तिकडे बघा, तिकडे भोलेनाथाचं मंदिर आहे. तर आपण पहिला आता तिकडे जाऊ, दर्शन घेऊ. आणि एक दंतकथा आहे तिकडे, त्या साईडला दाखवा. तिकडे पांडवकालीन भीमानी गदा मारलेली, तर डोंगराचे दोन भाग झालेले म्हणजे दरी पडले, ते त्या साईडला आहे. आपण ते एक्सप्लोर करू. आता कसं वाटतंय? छान छान वाटतंय. सकाळची शांत हवा, समुद्राच्या लाटा आणि त्यामधून ऐकू येणारा मंदिराचा घंटानाद. खरंच इथे आल्यावर मन आपोआप शांत होतं. अशा प्रकारे आपण जो बीचच्या बाजूने आलोय, तर इथून आता पाण्यातून जायला लागतंय.
हरिहरेश्वर मंदिर हे रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध शिवालय आहे जे दक्षिण काशी म्हणून पण ओळखले जाते आणि सावित्री नदीच्या मुखाजवळ अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. हे मंदिर भगवान शिव आणि विष्णू यांना समर्पित असून पेशवेकालीन आणि मराठा स्थापत्य शैलीचा वारसा जतन करते. हे हरिहरेश्वर मंदिर मंदिराच्या लगोलग म्हणजे त्याच परिसरात आपल्याला बजरंगबली म्हणजे आपल्या हनुमानाची मूर्ती दिसेल. इथे दर्शन घ्या. हरिहरेश्वर मंदिर आहे. हरिहरेश्वर मंदिराची अगस्त्य ऋषींनी स्थापना केल्याची अध्यायिका आहे आणि पेशवे काळात बाजीरावांनी जीर्णोद्धार केला होता. तसेच हे तिन्ही पर्वतांनी वेढलेले एक शांत आणि पवित्र ठिकाण आहे. हे मंदिर मराठा स्थापत्य शैलीचे उत्कृष्ट ते काळ्या बेसाळ दगडात बांधलेले आहे आणि त्यावर सुंदर कोरीवकाम आढळते. हरिहरेश्वर म्हणजे नक्की काय असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल तर हरिहरेश्वर म्हणजे जो सर्व दुःख हरतो तो ईश्वर. मंदिराची रचना पाहिली तर लक्षात येते की ती खूप साधी आहे पण त्या साधेपणातच एक वेगळं सौंदर्य आहे. काळ्या दगडात बांधलेले मंदिर, मजबूत भिंती आणि शतकानुशतके उभं असलेले श्रद्धेचे प्रतीक. लोक इथे फक्त मागण्या मागायला येत नाहीत तर मन हलकं करायला येतात. इथं शांत बसून काही मिनिट डोळे बंद केले की समुद्राचा आवाज सुद्धा जपता येतो. मित्रांनो, आजचा प्रवास ही कारची राईड आणि हे मंदिर हे सगळं मिळून एक आठवण बनते जी आपल्याला आयुष्यभर राहते. जेव्हा जेव्हा मन अस्वस्थ होईल तेव्हा तेव्हा हरिहरेश्वर आठवा. समुद्रासारखा शांत आणि शिवासारखा स्थिर. हर हर महादेव. कोकणात तुमचा फेवरेट ठिकाण कोणतं हो? हरिहरेश्वर की अजून काही? कमेंट मध्ये नक्की सांगा. चला तर मग हरिहरेश्वर मंदिराचा ब्लॉग मी इथेच संपवतो. आता पुढील ब्लॉग मध्ये मी मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग दाखवतो आणि दिव्यागर बीच, सनसेट पॉइंट ते पाहू. तुम्ही तुमचा किमती वेळ आपली व्हिडिओ बघायला दिली त्यासाठी मनापासून धन्यवाद बोलतो. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला. काळजी घ्या.